नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि नुकतेच ज्यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बॅनर झळकले, ते रोहित पवार सध्या अडचणीत सापडलेले आहेत. मंडळी, आपल्याला सगळ्यांना माहित असेल, बारामती ॲग्रो नावाची रोहित पवार यांची कंपनी आहे. या कंपनीचे दोन प्लांट त्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने नोटीस बजावलेली आहे आणि ते प्लांट बंद करायला सांगितलेलं आहे. 72 तासामध्ये हे प्लांट बंद करा अशी ती नोटीस आहे. आणि या नोटिसीमुळे रोहित पवार हे चांगलेच संतप्त झालेले आहेत. आज त्यांनी प्रतिक्रिया देताना महाराष्ट्रातील दोन ज्येष्ठ नेत्यांनी मला ही वाढदिवसाची भेट दिली आहे वगैरे वगैरे प्रतिक्रिया व्यक्त केली. अर्थात रोहित पवार यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरीही रोहित पवार यांचा रोग कदाचित अजित पवार यांच्यावर असावा हे निश्चित आहे. कारण अजित पवार यांच्या विरोधात रोहित पवार यांनी टीका केली होती आणि त्याला प्रत्युत्तर अजित पवार यांच्या गटातल्या आमदार आणि खासदारांनी दिलं होतं. सुनील तटकरे जे अजितदादांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी तर सांगितलं होतं की रोहित पवार यांनाच भाजप बरोबर जायची घाई झाली होती. पण आता मात्र ते आम्ही भाजप बरोबर गेल्यावर ते ते सत्य नाकारतात. तर सांगायचा मुद्दा असा मित्रांनो, की हे रोहित पवार जे आता सध्या असं म्हटलं जातं की अजितदादा गेल्यामुळे त्यांची जी जागा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रिक्त झालेली आहे, ती जागा घेण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप अजित पवार गटातल्या आमदारांनी मंत्र्यांनी केलेला आहे. आता मित्रांनो, बातमी ती नाही, तर बातमी आहे की या बारामती ॲग्रो वर जी कारवाई झाली, प्रदूषण मंडळाने जी कारवाई केली, त्याबाबत शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली तर शरद पवार यांनी तात्काळ काहीही बोलण्यास नकार दिला. मला या कारवाईबद्दल काहीही बोलायचं नाही असं एका शब्दात त्यांनी पत्रकारांचा त्या प्रश्नाला उडून लावलं. आता मित्रांनो, गंमत अशी आहे की रोहित पवार हे मागच्या काही दिवसांपासून सातत्याने शरद पवार यांच्या पुढे पुढे करतात. शरद पवार यांची जिथे जिथे सभा असते त्या ठिकाणी रोहित पवार जातात, सभेची पाहणी करतात, सभेच्या ठिकाणाची पाहणी करतात, तिकडच्या अरेंजमेंटची पाहणी करतात. इतकंच नाही मित्रांनो, तर मध्यंतरी कोल्हापूरमध्ये शरद पवारांची जी जंगी मिरवणूक काढली होती, त्याचं सगळं श्रेय हे रोहित पवारांना जातं असं म्हटलं जातं. रोहित पवार आता जास्तीत जास्त शरद पवार यांच्या जवळ कसं जाता येईल ह्याकडे लक्ष ठेवून आहेत आणि त्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. आणि हे प्रयत्न सुरू असतानाच मित्रांनो, महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले रोहित पवार यांचे बॅनर लागले आणि ते बॅनर बरंच काही सांगून जात होते. रोहित पवार यांचा आता थेट मुख्यमंत्री पदावर डोळा आहे हे त्या बॅनर मधून अधोरेखित होत होतं आणि तिथेच कुठेतरी माशी शिंकलेली आहे. कारण मित्रांनो, शरद पवार यांच्यावर विसंबून राहून रोहित पवार हे जर मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न बघत असतील तर ते स्वप्न पूर्ण होणार नाही. आणि त्याबाबत रोहित पवार यांनी अजितदादांकडून धडा घ्यावा असा मी व्हिडिओ अगदी 4 दिवसापूर्वीच टाकला होता. तो व्हिडिओ काय आहे त्याची ही झलक बघा. रोहित पवार यांनी आपले आजोबा शरद पवार हे काय आहेत, कसे आहेत हे अद्याप ओळखलेलं दिसत नाही. कारण तेवढ्या लवकर त्यांना ते ओळखणं शक्य नाही. कारण अजित दादा हे सुमारे 25 ते 30 वर्ष शरद पवारांसोबत राहिले आणि त्यानंतर त्यांना आपले काका कसे आहेत हे कळलं.
आपल्याला पुढे जायची संधीच काका देत नाहीयेत, हे आता आता अजित पवारांना कळलं आणि म्हणून काकांपासून ते स्वतःहून वेगळे झाले. आता हा धडा रोहित पवारांनी खरं म्हणजे गिरवायला पाहिजे. कारण काकांपासून दूर गेल्याशिवाय संधी मिळत नाही, हे अजित पवारांनी दाखवून दिलेलं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, रोहित पवार हे उद्या जर खरंच शरद पवारांबरोबर कायम राहिले तर त्यांना ती संधी मिळेल का, हाही प्रश्न आहे. अजित पवार सांगतात त्याप्रमाणे संधी होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा काँग्रेसपेक्षा जास्त होत्या, तरीही शरद पवारांनी काँग्रेसला मुख्यमंत्री पद दिलं, मला मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. ज्या वेळेस एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्याच्या अगोदर आम्हाला कळलं होतं आणि आम्ही शरद पवारांना विचारलं होतं की आपण भाजप सोबत जाऊ. त्यावेळेस कदाचित अजित पवार भाजप सोबत गेले असते तर आज मुख्यमंत्रीपदी अजित पवार दिसले असते. पण नाही मित्रांनो, ते झालेलं नाही आणि तो राग अजित पवारांनी स्पष्टपणे बोलून दाखवला, स्पष्टपणे बोलून दाखवलाय. आणि आता अजित पवार हे काकांपासून वेगळे झाले. अर्थात अजित पवारांवर टीका करत असल्यामुळे रोहित पवारांना अजितदादांबद्दल काय झालं हे उमजायला अजून काही दिवस लागतील, वर्ष लागतील आणि त्यानंतर कदाचित रोहित पवारही काकांपासून लांब होतील. पण एक मात्र खरं आहे, तोपर्यंत रोहित पवार कायमचे भावी मुख्यमंत्री नक्कीच असतील, नक्कीच असतील मित्रांनो. तोपर्यंत रोहित पवार हे कायमचे भावी मुख्यमंत्री नक्की असतील. तर मंडळी, अशा प्रकारे रोहित पवार हे जर आपले आजोबा शरद पवार यांच्यावर विसंबून राहून मुख्यमंत्री पदाची किंवा राजकारणात पुढे जाण्याची संधी शोधत असतील तर ते कुठेतरी मोठी घोडचूक करतात. कारण हे मी सांगत नाहीये मित्रांनो, तर हे खुद्द त्यांचे नातलग अजित पवारच सांगतात. कारण अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडली त्यावेळेस स्पष्ट केलं होतं की किती दिवस आम्ही तुमच्या हाताखाली काम करायचं, आम्हाला पुढे जायची संधी देणार आहात की नाही, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला होता. आणि ती संधी मिळत नाही यासाठीच अजित पवार यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. ती साथ सोडली, तो जो धडा आहे तो खरं म्हणजे रोहित पवार यांनी घ्यायला पाहिजे होता. पण रोहित पवार त्याबाबत अनभिज्ञ राहिले किंवा त्यांना कळत असूनही ते शरद पवार यांच्या जीवावर आता राजकारणात पुढे जायचा प्रयत्न करतायत. तर मुळात काय धोका आहे हे शरद पवार यांनी एका वाक्यात सांगून टाकलं. खरं म्हणजे बारामती ॲग्रोवर जी कारवाई झाली ती कारवाई बरोबर चूक असं काहीही सांगू शकत असते शरद पवार. पण मित्रांनो, जिथे आपण अडचणीत येतो किंवा येऊ अशी शक्यता असते त्या ठिकाणी शरद पवार कोणाचीही बाजू घेत नाही. आणि बारामती ॲग्रो बद्दल तेच झालं. ही जी नोटीस पाठवलेली आहे ही नोटीस कदाचित खरी असेल किंवा योग्य असेल आणि तिकडे जर रोहित पवार यांची बाजू घेतली तर आपण अडचणीत येऊ हे शरद पवार यांना माहीत असावं. आणि त्यामुळे शरद पवारांनी कुठलीही बाजू घेतली नाही. मित्रांनो, तुम्हाला आठवतंय ज्या वेळेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष म्हणजे जयंत पाटील यांच्यावर ईडीची कारवाई झाली होती, त्यावेळेस शरद पवार यांना पत्रकारांनी त्याबाबत प्रश्न विचारला होता. त्यावेळेस शरद पवार म्हणाले होते की जयंत पाटील हे कुठे काय करतात हे मी कसं सांगणार किंवा मला कसं कळणार. मित्रांनो, हे सांगत त्यांनी जयंत पाटील यांना
थेट धुडकारलं होतं. आता ही परिस्थिती तीच आहे. आता त्यांच्या नातवावर प्रदूषण नियंत्रण महामंडळाने कारवाई केलेली आहे, त्यांच्या प्लांटवर कारवाई केलेली आहे. अशा वेळेस शरद पवारांनी जयंत पाटील यांच्या बाबत जे उत्तर दिलं तेच उत्तर दिलेलं आहे. मी काहीही बोलणार नाही, या कारवाईबद्दल मला काहीही बोलायचं नाही, असं एका वाक्यात सांगून टाकलं. आणि मग मित्रांनो, हीच तर अडचण अजित पवारांनी ओळखली होती आणि त्यांनी शरद पवार यांची साथ सोडली होती आणि वेगळा बरोबा केला. आणि आज नेमकं रोहित पवारांच्या बाबतीतही तेच होत आहे. पण रोहित पवारांना हे उमजायला कदाचित अजून काही दिवस लागतील. असो मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.